मैं प्रकाश चांगलानी, रोटरी क्लब उल्लासनगर का सपना गार्डन का पास्ट प्रेसिडेंट और इस चेयरमैन और कन्वीनर। मैं धन्यवाद कहना चाहता हूं आज उल्लासनगर के लीगल बार कमेटी का, यूबीटी का, जिन्होंने आज यहां कोर्ट रूम में बार रूम नंबर 1 117 में ये प्रोग्राम रखा था। देखिए, आज है इंटरनेशनल ह्यूमन राइट्स डे, 10 दिसंबर 2025। आज के दिन पे हमारे उल्लासनगर लीगल एड कमेटी और साथ में उल्लासनगर तालुका बार एडवोकेट फाउंडेशन और रोटरी क्लब ऑफ उल्लासनगर सपना गार्डन, इन तीनों संस्थाओं ने मिलके ह्यूमन राइट्स के बारे में जन जागृति का प्रोग्राम किया गया उल्लासनगर कोर्ट में। और सभी मेंबर्स को, एडवोकेट्स को और साथ में जो भी रोटरी क्लब के सीनियर सिटीजन के क्लब्स के मेंबर आए हुए थे, उनको उनके ह्यूमन राइट्स के बारे में जानकारी दी गई और जन जागृति की गई। और यही उद्देश्य था कि हर इंसान के पास जो उनके ह्यूमन राइट्स है उनको प्रॉपर जानकारी होनी चाहिए। इस बारे में जन जागृति करने के लिए ये प्रोग्राम रखा गया था। मानवी हक्कांची जनजागृती व्हावी, प्रत्येक नागरिकाला ते हक्क कळावेत, समजावेत, त्यानं स्वतःच्या हक्कांची काळजी घ्यावी, तशीच दुसऱ्यांच्याही हक्कांची काळजी घ्यावी, याकरिता हा दिवस साजरा केला जातो। 10 डिसेंबर जेव्हा दोन्ही महायुद्ध झाली आणि त्या महायुद्धामध्ये राष्ट्रांमध्ये जी रस्सीखेच झाली, एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले झाले आणि त्यामध्ये मानवी मूल्य कुठेतरी पायदळी तुडवली गेली आणि राष्ट्रांना स्वतः बळकट होण्यामध्ये जास्त स्वारस्य येऊ लागले। मग ते आर्थिक दृष्ट्या असते, भांडवली दृष्ट्या असेल, आणि कुठेतरी नागरिकांचे हक्क कुठेतरी त्याचा विसर पडला आणि संपूर्ण जगामध्ये अशांतता प्रस्थापित झाली। जे भांडवलशाही देश आहेत आणि लोकशाही स्वीकारलेले देश आहेत, अशा पद्धतीनं जगाची विभाजन झालं। संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्कांची घोषणा केली आणि अधिकृतरित्या ते 1950 रोजी स्वीकारले। आपण जर अनुच्छेद 11 बघितलं भारतीय संविधानाचं, तर त्यामध्ये दिलेलं आहे कुठलंही लेजिस्लेशन जरी आलं तरी त्याला पहिली टेस्ट ही जी आहे ती म्हणजे आपल्या राज्यघटनेतील जो 3रा भाग आहे मूलभूत हक्कांचा, त्याला कोणतीही बाधा नसली पाहिजे, तरच ते लेजिस्लेशन व्हॅलिड आहे असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे आता सरांनी सांगितलं, मलाही माझी आठवण झाली, कारण मी पण लॉला जॉईन झाल्या पहिल्यांदा एक शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्स होता, त्यामध्ये मी मानवी हक्क हा ह्युमन राईटचा सर्टिफिकेट कोर्स केला होता, मी पण केलेला आहे। म्हणजे खूप आहेत त्याच्यामध्ये। संयुक्त राष्ट्र संघटनेनं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत की ज्या इंटरनॅशनल लेवलवर कार्यरत आहेत। म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असेल, अशा बऱ्याच संस्था आहेत की ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत। तर आपण एक कायद्याचे अभ्यासक म्हणून एक आपल्या सर्वांवर सुद्धा जबाबदारी आहे की कुठेतरी लोकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे। आपण कुठेतरी लोकांना आपलं प्रॉपर चॅनल दाखवला पाहिजे। आपलं प्रोफेशन सांभाळत आपणही एका समाजाचे, लोकशाही देशाचे दिशादर्शक नागरिक झालं पाहिजे असं मला वाटतं। तेव्हा कुठेतरी हा आजचा दिवस 10 डिसेंबर जो आपण मानवी हक्क दिन म्हणून साजरा करतो, तो कुठेतरी सफल ठरला असे मी म्हणेन। धन्यवाद। आमचे इथले माननीय गायकवाड साहेब जे आहेत, त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे। आणि आजच्या दिवसाबद्दल मी हे बोलेन की जागतिक मानवी हक्क दिवस हा मानवी हक्क म्हणजे नुसतं यामध्ये एव्हरी पर्सन आले, म्हणजे त्यामध्ये म्हणजे महिला सुद्धा तेवढ्या सहभागी आहेत।
आणि मी हे म्हणेल की मानवी हक्क दिवस हा महिलांसाठी तितकाच महत्वाचा आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या महिलांना अधिकार आणि जे काही महिलांचे जे काही अधिकार आहेत ते सर्व त्यांना मिळण्यात यावे. On the dais, our Judge Sahab Gaikwad sir, all advocates and all my friends over here. My name is Parmanand Hinduja. I was lucky enough to get the chance of completing the certificate course of human rights in the Government Law College of Mumbai, next to Churchgate. That was year 1920. And on the inauguration day, Justice Hosbet Suresh, retired, gave the inauguration lecture